ते असणार भगवान परमात्मा कोणाकोणाच्या हाकेला धावत आलेला आहे. असणार एक भावाचा वाद होता चालू. भावाचा वाद चालू असताना पांडव आणि कौरव यांचा वाद चालू होता. त्यांच्या वादामध्ये काय झालं, कौरव असणारे 100 होते, पांडव 5 होते. पण ते असणारे कौरव त्यांना असणारे त्यांचा हिस्सा देत नव्हते. म्हणून तिथं असणारा पुन्हा एक शकुनी मामा होता, खूप असणारा भयान असणारा तो होता. त्या मामाने काय केलं, त्या पांडवांना असं जाळ्यावर टाकायचा प्रयत्न केला. आणि जाळ्यावर टाकण्याचे आता सुद्धा खूप आहेत. तेव्हाच असणारा त्या माणसाला आकर्षित करतात. असं जाळं टाकलं त्यांना. धर्मराजाला म्हणजे धर्मराजा तुला राज्य भेटेल, पण आता काय करू आपण, काहीतरी खेळू मध्ये. त्यांनी काय केलं, ते साडेपाठाचा डास खेळायला सुरुवात केली. आणि धर्मराजाच होते ते लगेच तयार झाले साडेपाठ खेळण्यासाठी. मला सगळा खेळता खेळता सगळं हरवून गेले पांडव. आणि हरवून गेल्यानंतर त्याने शकुनी मामाला हात जोडले, मामा आता सगळं माझं संपलंय. पण मामा म्हणला, भांजे तेरे पास हवरियत चीजे, हवरियत चीजे तेरे पास, वो डाव पे लगा. मग त्या काय केलं त्या धर्मराजाने, ती आपली द्रौपदी असणारी पत्नी ती सुद्धा डावावर लावली महाराज. आणि डावावर लावल्याच्या नंतर तो सुद्धा तो धर्मराजा डाव हरला आणि उदास झाले, काहीच करता येणार. आणि मग त्या दुर्योधनाने काय केलं, त्या युधिष्ठिराला असणारा सांगितलं, जा म्हणले त्या द्रौपदीला घेऊन ये. तो असणारा युधिष्ठिर गेला. भाभी चला म्हणजे तुम्हाला दरबारात बोलवलंय. ती म्हणली, भाऊजी मी दरबारात येऊ शकत नाही, कारण ते असणार मी रजस्वला स्थितीमध्ये आहे, मी दरबारात यायला तयार नाही. पण महाराज तो दुःशासनच होता. त्या दुःशासनाने काय केलं, त्या केसाला धरलं आणि फरफडत त्या ठिकाणी त्या सभेमध्ये आणलं. सभेमध्ये आणल्याबरोबर जे 5 पांडव होते तिचे पती, त्या पतीने अशी खाली मान घातली महाराज. तिच्या समोर डोळे उघडून सुद्धा पाहिजे ताकद राहिली नाही त्यांची. आणि म्हणून तिने काय केलं, त्या सभेमध्ये खूप मोठमोठे असणारे महारथी होते, कर्पाचार्य, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, ते त्यांच्याकडे विनंती करू लागली. द्रुपद आचार्याकडे विनंती करू लागली ते, बाबा असल्या तुम्ही तरी मला याच्यातून वाचवा. पण त्या ठिकाणी त्या द्रौपदीला कोणीच वाचू शकत नाही. तिने ओळखलं आता आपल्याला कोणी वाचू शकत नाही. म्हणून तिने काय केलं, त्या